नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती। बघा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण काउन्सिलिंग रिलेटेड MBBS, BDS, BHMS, BOMS, BAMS या सगळ्या गोष्टीचा कट ऑफ, प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ, कॅटेगरी वाईज कट ऑफ, सीट मॅट्रिक्स ॲनालिसिस सगळं काही डिटेलमध्ये, चॉईस फिलिंग सगळं काही डिटेलमध्ये या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच भेटणार आहे। तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण चॅनलला सबस्क्राइब केलं तुम्ही तर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाते का हा ये अपडेट आलेली आहे। बघा, आज म्हणजे 6 ऑगस्ट या तारखेला 4 इम्पॉर्टंट नोटिफिकेशन तुमच्यासाठी देण्यासाठी मी इथं आलेलो आहे, आणि ते 4 नोटिफिकेशन कोणते कोणते तर एक एक करून आपण त्याच्याबद्दल डिस्कस करून घेऊया। तर सगळ्यात अगोदर महत्त्वाची सूचना म्हणजे काय की आज आपली काय येणार आहे तर रजिस्टर्ड कॅन्डिडेट जे झालेले आहे महाराष्ट्र स्टेट कोटा 85% कोटामधून, जे 85% कोटा असतो ज्याच्यातून सीट भरले जातात कॉलेजमध्ये, MBBS असो, BDS असो, BAMS असो, BHMS असो किंवा कोणती पण डिग्री असो, फिजिओथेरपी असो, मेडिकल डिग्रीज, तर 85% कोटामधून जे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे त्याची यादी आज प्रदर्शित होणार आहे। सगळ्यात अगोदर हा मुद्दा, ठीक आहे, सगळ्यात अगोदर ही महत्वाची नोटिफिकेशन तुमच्यासाठी, महत्वाचा इव्हेंट। दुसरा इव्हेंट काय आहे तर दुसरा इव्हेंट आहे की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असते ती सुद्धा आज प्रदर्शित होणार आहे। मेरिट लिस्ट म्हणजे काय की कोणत्या SML रँक वरती कोणता विद्यार्थी आहे महाराष्ट्रामध्ये। बघा, चॉईस फिलिंग ही कशी करायची ते महत्वाचं असतं, तर तो व्हिडिओ नक्कीच बघा तुम्ही। मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, सोबतच कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे, तिथून तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा, कारण खूप चुकीची इन्फॉर्मेशन युट्यूब वरती पडलेली आहे की मार्क वरती तुम्ही काय करायला पाहिजे, मार्क वरती चॉईस फिलिंग तुम्ही करायला पाहिजे। तसं नसतं। का नसतं? कारण SML ही सगळ्यांची युनिक असते, ते मी समजवलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये, ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता। 2 इव्हेंट झाले आपले। पहिला इव्हेंट काय की जे रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहे त्यांची लिस्ट येणार आहे। दुसरी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, त्याच्यामध्येच असू शकते। प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय की कोणता विद्यार्थी कोणत्या रँक वरती आहे महाराष्ट्रामध्ये, म्हणजे त्याचा SML काय आहे। SML म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट, म्हणजे स्टेट कोटामधून तो कितव्या नंबरवरती आहे, ठीक आहे। मागच्या वर्षी जर का बघितलं आपण तर 55,268 विद्यार्थ्यांनी तो रजिस्ट्रेशन केला होता। या वर्षी तो आपल्याला समजणार आहे, आजच्या दिवस आजच ते आपल्याला समजणार आहे। तिसरा मुद्दा म्हणजे पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स MBBS आणि BDS, म्हणजे जे कॅटेगरी वाईज MBBS आणि BDS चे लिस्ट येणार आहे। तर MBBS मध्ये कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट आहे कॅटेगरी वाईज, ते सुद्धा आज या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहे। या चॅनलवरती तुम्हाला ते सगळं भेटणार आहे की कॅटेगरी वाईज ॲनालिसिस, म्हणजे कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला केवढे सीट इथं आपल्याला रिक्त आहे ते तुम्हाला या चॅनलवरती भेटणार आहे। तो आज जशीच SMS लिस्ट आली तशा एक दीड तासात ते बनवून मी प्रदर्शित करणार आहे। त्याच्यानंतर पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स MBBS ची पण आणि BDS ची पण। त्याच्यानंतर आजपासूनच 6 तारखेपासूनच ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म, म्हणजेच चॉईस फिलिंग, म्हणजे परफेक्ट कॉलेज कसा निवडायचा, तुमच्या रँकनुसार बेस्ट पॉसिबल कसा अलॉट होईल, ते सुद्धा आजच, ते प्रेफरन्स लिस्ट बनवणं ते सुद्धा आजच येणार आहे। तर इथं क्लिक करून तुम्ही बघू शकता प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची आहे, आणि तुम्ही ज्यांच्याकडून पण बनवत असाल काही हरकत नाही, कोणाकडून पण बनवा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यांना हे विचारा की तुम्ही मार्क वरती बनवत आहे, SML रँक वरती बनवत आहे की सिटी वाईज बनवत आहे की टॉप कॉलेज वाईज, ते सगळं तुम्ही विचारूनच कोणाकडून पण जी प्रेफरन्स लिस्ट असते ती बनवा, किंवा तुम्ही स्वतः सुद्धा बनवू शकता। व्हिडिओमध्ये सगळं काही प्रेफरन्स लिस्ट बद्दल सांगितलं आहे। सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे। आय होप तुमच्या रँक